हॅलो एव्हरीवन, मी जाकीर शेख, संचालक विजन अकॅडमी गोकुंदा किनवट. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 8 ऑगस्ट 2023 रोजी झालेला वनरक्षक भरतीचा शिफ्ट क्रमांक 2चा पेपर अभ्यासणार आहोत, ज्यामध्ये आपल्या इंग्रजी विषयाचे 15 प्रश्न आहेत. राईट, तर सुरुवात करूया आपण. पहिल्या प्रश्नाला पहा काय म्हटलेलं आहे. पहिला प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. रिकाम्या जागी योग्य शब्द भरायचा आहे आणि सदरील जो प्रश्न आहे हा आर्टिकलवर आधारित आहे. कशावर आहे? आर्टिकल्सवर आहेत. आर्टिकल्सवर पाहूया. पहिला प्रश्न काय म्हटलेला आहे. सर सी.व्ही. रमन वॉज डॅश डॅश फिजिसिस्ट अँड फर्स्ट इंडियन टू विन नोबेल प्राइज इन 1930. ओके, इंग्रजीमध्ये 3 आर्टिकल्स आहेत, ए अँड द. बरोबर आहे ना? तर आता पहिला जो शब्द आहे फिजिसिस्ट, यापूर्वी आपल्याला योग्य तो आर्टिकल वापरायचा आहे. आणि फिजिसिस्ट हा जो शब्द आहे हा एक प्रोफेशनल शब्द आहे आणि याकरिता वर्डची बिगिनिंग सुद्धा जी आहे ही एका कॉन्सनंटने झालेली आहे. म्हणून इथं फर्स्ट जो ऑप्शन आहे हा आपण इथं ए वापरू शकतो, म्हणजे आर्टिकल. ऑप्शन म्हणण्यापेक्षा आर्टिकल. आणि त्याच्यानंतर अँड फर्स्ट इंडियन. फर्स्ट हा एक क्रमवाचक आहे, ऑर्डिनल नंबर्स म्हणतो. द फर्स्ट, द सेकंड, द थर्ड आपण म्हणतो, म्हणून इथं आर्टिकल पाहिजे आपल्याला इथं द. आणि त्यानंतर टू विन नोबेल प्राइज. नोबेल प्राइज हा एक विशिष्ट हायएस्ट सिव्हिलियन अवॉर्ड ज्याला म्हणतो आपण, उच्च दर्जाचा पुरस्कार आहे आणि याच्याबद्दल निश्चित माहिती आहे. नोबेल प्राइज इथं सुद्धा आपल्याला काय लागतो? इथं द लागतोय. म्हणजेच ऑप्शन कोणतं येईल याच्यामध्ये? ऑप्शन नंबर 4 जो आहे हा काय आहे? करेक्ट आहे. सर सी.व्ही. रमन वॉज ए फिजिसिस्ट अँड द फर्स्ट इंडियन टू विन द नोबेल प्राइज इन 1930. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. ओके, त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ॲज वन वर्ड सबस्टिट्यूट. शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला निवडायचा आहे. अधोरेखित केलेल्या शब्दांसाठी आपल्याला योग्य तो शब्दसमूह निवडायचा आहे. माय आर्टिस्ट फ्रेंड. माय आर्टिस्ट फ्रेंड, माझा कलाकार मित्र. कलाकार मित्र इज स्किल्ड इन अप्रिशिएटिंग ब्युटी बेस्ड ऑन स्पेसिफिक प्रिन्सिपल्स. माझा मित्र आहे कलाकार, ज्याला सौंदर्याची पारख चांगल्या प्रकारे करता येते. यासाठी जो व्यक्ती सौंदर्याची पारख करतो यासाठी योग्य शब्द आपल्याला निवडायचा आहे. त्याच्यामध्ये पहिला ऑप्शन जो आहे मेटाफिजिक्स. मेटाफिजिक्सचा अर्थ काय होतो? ज्याला जीवन असेल, त्याच्यानंतर सत्य असेल, जीवन, सत्य आणि ज्ञान याविषयीचे माहिती सांगणारा तत्वज्ञानी विषय, याविषयी माहिती देणारा विषय. तर हा तर पर्याय आपला होऊ शकत नाही. त्यानंतर दुसरा ट्रान्सेंडेन्स आहे, ज्याला म्हणतो आपण श्रेष्ठत्व म्हणतो. हा सुद्धा नाही, ज्याला आपण श्रेष्ठत्व यासाठी पण वापरू शकत नाही. त्याच्यानंतर आहे ॲसेस्थेटिक आहे. ॲसेस्थेटिकचा अर्थ काय होतो? ज्याला सौंदर्याची अभिरुची असणारा. काय आहे? सौंदर्याची अभिरुची असणारा, म्हणजे त्याला सौंदर्य असलेल्या गोष्टी, कला याविषयी ज्ञान असणारा, त्यासाठी तो शब्द वापरतो. त्याच्यानंतर चौथा जो आहे रॅशनॅलिझम, ज्याला बुद्धी प्रामाण्यवाद म्हणतो. हा सुद्धा पर्याय नाही. म्हणजे यासाठी योग्य जो उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. रीड द फॉलोइंग सेंटेन्स अँड सिलेक्ट द ऑप्शन दॅट हॅज ए स्पेलिंग एरर. स्पेलिंग एरर वरचा प्रश्न आहे पहा. वनरक्षक भरतीमध्ये आपल्याला माहित असेल स्पेलिंग एररवर आधारित किमान 1 ते 2 प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. 2 तर असतातच. पहा, द मोस्ट एफिशियस ऑफ ॲडवाइस आय डिस्पेन्स टू द मिलेनियल्स हू आर ऑन द थ्रेशोल्ड ऑफ सेटल्ड लाईफ इज टू कीप देअर बॉडी वेट अँड माइंड टेम्पर अंडर कंट्रोल. याच्यामध्ये एक संदेश दिलेला आहे बऱ्याच लोकांसाठी. आपली बॉडी असेल आणि त्याचबरोबर आपलं टेम्पर असेल, स्वभाव असेल, वेट असेल, याला काय करायचं? मेंटेन ठेवण्याविषयी बोललेलं आहे. तर याच्यामध्ये पहा स्पेलिंग चुकीची कुठे आहे? इथं एफिशियस आहे. एफिशियस म्हणजे ज्याला आपण प्रभावी म्हणतो. काय म्हणतो? प्रभावी. मग याची जे स्पेलिंग आहे, योग्य स्पेलिंग आहे EFFICACIOUS. एफिशियस अशी याची योग्य स्पेलिंग आहे. याच्यामध्ये मध्येच एक लेटर ऍड केलेला आहे, तो म्हणजे टी. मग हा पर्याय नाही. पर्याय क्रमांक 2 काय आहे? बरोबर आहे. एक लक्षात ठेवा, स्पेलिंग एररवर आधारित हा छोटासा प्रश्न होता. त्यानंतर नेक्स्ट पहा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. रिकाम्या जागी आपल्याला योग्य तो शब्द निवड करायचा आहे. आणि हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपला आर्टिकलवर आधारित आहे. आर्टिकलवर.
आजच्याच पेपरमध्ये आर्टिकलवर आधारित हा दुसरा प्रश्न झाला. विथ हिज ग्रँडफादर्स हेल्प, त्याच्या आजोबाच्या मदतीने ही माउंटेड डॅश डॅश. पहा आता इथं काय केलेलं आहे, ही माउंटेड. इथं बर्ड हाऊस साठी आपल्याला प्रॉपर आर्टिकल घ्यायचं आहे. बर्ड हाऊस याच्याविषयी डेफिनेट माहिती नाही आणि हा एक कॉन्सोनंटनं स्टार्ट झालेला वर्ड आहे आणि म्हणून इथं बी साठी आपल्याला प्रॉपर इथं काय घ्यावं लागेल, आपल्याला ए घ्यावं लागेल. त्याच्यानंतर ऑन आयरन पोल. ऍक्च्युली आयरन एक मेटल आहे, मेटलच्या नामापूर्वी आपल्याला आर्टिकल वापरता येत नाही. पण इथला जो आयरन आहे, इथला जो आहे आयरन पोल, लोखंडी पोल ज्याला म्हणतो आपण आयरन पोल, हा जो आहे इथं मात्र आपल्याला काय म्हणू शकतो, हे एक ऍडजेक्टिव्ह म्हणून आलेला आहे. काय म्हणून आलेला आहे, ऍडजेक्टिव्ह. आणि पोल जो आहे हा काय आहे, एक नाऊन आहे. म्हणजेच आता जेव्हा एखाद्या धातूचा वापर विशेषण म्हणून होत असेल, नामाच्या अगोदर येत असेल, तिथं आपण आर्टिकल वापरू शकतो. याची सुरुवात पण आयजने झालेली आहे. हा एक वॉवेल आहे म्हणून इथं आयन घेऊ आणि त्याच्यानंतर त्यानं काय केलं समोर, अँड प्लेस इट इन डॅश गार्डन इन फ्रंट ऑफ द हाऊस. पहा त्यानं बर्ड करिता एक हाऊस बनवला आणि कुठे ठेवला, गार्डन मध्ये ठेवला. आता इथं ज्या ठिकाणी ठेवला तो ठिकाण मात्र त्याला पर्टिक्युलर माहित आहे. मग इथं आपल्याला काय वापरावं लागेल, इथं द वापरावं लागेल. म्हणजेच आपल्याला आर्टिकल वापरताना निश्चित आहे का अनिश्चित आहे, ठिकाण इथं मात्र निश्चित आहे. इथं आयन वापरलो म्हणजे ऑप्शन क्रमांक कोणतं बरोबर आहे याच्यामध्ये, पहिलं ए अँड द. ऑप्शन नंबर 3 काय आहे, करेक्ट आहे. हे एक लक्षात ठेवा. द गोल्ड म्हणू शकत नाही आपण, पण गोल्डच्या नंतर एखादं नाम आलेलं असेल, गोल्ड एखाद्या ऍडजेक्टिव्ह म्हणून काम करत असेल, तिथं आपण वापरू शकतो. तर एक लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणलेलं आहे पहा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. रिकाम्या जागी योग्य शब्द आपल्याला फिल करायचा आहे. आणि काय म्हणले, द डान्सर गॉट ए स्टँडिंग ओवेशन. ज्याला उत्साहपूर्वक तिचं स्वागत झालं. काय झालं, शी हॅड प्रॅक्टिस धिस डान्स फॉर ए लॉंग टाइम. इथं आपल्याला प्रॉपर वर्ड फिल करायचा आहे. ॲज, दो, वन्स आणि सो. याच्यामध्ये ॲज येते का, तर तिचं एवढं मोठं उत्साह किंवा तिचं एवढं सत्कार, तिचं एवढं मान सन्मान तिला मिळाला, तर त्याचं कारण काय होतं, शी हॅड प्रॅक्टिस, तिनं भरपूर सराव केली. इथं आपण काय आहे, ऑप्शन नंबर 1 जो आहे हा ऑप्शन करेक्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन सिनोनिमचा आहे. कशासाठी आहे, सिनोनिमसाठी. वेटरन आहे. वेटरनचा अर्थ काय होतो, ज्याला आपण जाणकार म्हणतो. काय आहे, जाणकार. जाणकार. आता ह्याच्यामध्ये पहिला आहे एक्सपर्ट. एक्सपर्टला आपण काय म्हणतो, कुशल म्हणतो. काय आहे, कुशल आहे. आणि त्याच्यानंतर अमेचर. अमेचरचा अर्थ काय होतो, ज्याला म्हणतो आपण एक प्रकारचं हौशी शब्द वापरतो आपण याकरिता. आणि दुसरा आहे अप्रेंटिस. याचा अर्थ काय होतो, शिकाऊ. जो शिकण्याचं काम करतो त्याला आपण शिकाऊ म्हणतो. आणि त्याच्यानंतर नोवस आहे. नोवसचा अर्थ काय होतो, नवशिक्या आहे. जो नवीन नवीन शिकणार असतं, नवशिक्या. जो नवीन नवीन शिकणार असतो त्याला आपण नवशिक्या म्हणतो. तर याच्यामध्ये वेटरन साठी जो शब्द आहे आपल्याला कोणता वापरावा लागेल, सिनोनिम म्हणलेला आहे. तर आपल्याला इथं एक्सपर्ट शब्द वापरावा लागेल, कारण हाच पर्याय बरोबर आहे, ऑप्शन नंबर 1. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. रिकाम्या जागी आपल्याला योग्य शब्द फिल करायचा आहे. प्रश्न काय म्हणलेला आहे, प्लीज फिनिश द प्रोजेक्ट डॅश डॅश ए वीक. पहा इथं आपल्याला प्रॉपर वर्ड हे करायचं आहे. तर इथं शब्दाच्या आणि वाक्याचा विचार जर केलो आपण, तर इथं प्रॉपरली वर्ड कोणता येईल, विथिन येईल. का, तर विथिनचा अर्थ होतो च्या आत. प्लीज फिनिश द प्रोजेक्ट विथिन, WITHIN, विथिन ए वीक. एका वीकच्या आतमध्ये, आठवड्यामध्ये काय करा तुम्ही, हे काम पूर्ण करा. अर्थानुसारही आहे, शुअरली पण म्हणता येत नाही, इनसाइडही नाही आणि सेल्डमही नाही. हे एक लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, प्रश्न काय म्हटलेला आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम. अँटोनिम विरुद्धार्थी शब्द ज्याला म्हणतो आपण टेर्स आहे. टेर्सचा अर्थ काय होतो, ज्याला संक्षिप्त म्हणतो. संक्षिप्त व मुद्देसूद असलेला. काय आहे, मुद्देसूद असलेला. राईट. आता ह्याच्यामध्ये पहा, कॉम्पॅक्ट आहे. कॉम्पॅक्ट म्हणजे संक्षिप्त होतो, बरोबर आहे ना, संक्षिप्त होऊ शकतो. पण इथं अँटोनिम म्हणलेला आहे, विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. ओके. त्याच्यानंतर आहे इन्सेसिव्ह. इन्सेसिव्हचा अर्थ काय होतो, ज्याला आपण इथं सुद्धा म्हणू शकतो की भेदक म्हणू शकतो आपण, भेदक किंवा एक मार्मिक म्हणतो इन्सेसिव्ह.
त्याच्यानंतर दुसरा आहे वर्बोस. वर्बोसचा अर्थ काय होतो? लांब लचक. लांब लचक, लांब लचक आहे. आणि त्याच्यानंतर ब्रीफ आहे. ब्रीफ म्हणजे काय आहे? ज्याला आपण संक्षिप्त म्हणतो. बरोबर आहे ना? तर इथं पहा, याच्यामध्ये संक्षिप्त व मुद्देसूद आणि लांब लचक हे दोन शब्द काय आहेत? विरोध आहे, अँटोनिम्स आहे. म्हणून तेचा जो शब्द आहे वर्बोस, हा शब्द काय आहे? प्रॉपर अपोजिट वर्ड आहे. म्हणून ऑप्शन नंबर 3 काय आहे? हा करेक्ट आहे. त्याच्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 9 काय म्हणतो? सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ॲज वन वर्ड सबस्टिट्यूट. शब्दसमूहाबद्दल आपल्याला एक शब्द निवडायचा आहे. आवर प्रिन्सिपल यूज टू लव गिव्हिंग पॅम्पस स्पीचेस. आमच्या प्राचार्यांना नेहमी कोणतं भाषण द्यायला आवडते? ज्याच्यामध्ये पॅम्पस स्पीच आहे, ज्याला म्हणजे मोठेपणाचे भाषण, मोठेपणाचे, किंवा ज्याला आपण फुशारकीचे म्हणतो. कशाचे? फुशारकीचे भाषण. जो भाषण काय असतो? कधी संपत नाही, आणि त्याचबरोबर ज्यामध्ये स्वतःची स्तुती जास्त असते, त्याला आपण पॅम्पस स्पीचेस म्हणतो. याच्यामध्ये पहिला जो आहे गॅरलस आहे. गॅरलस म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये बडबड्या म्हणतो. बडबड्या होत नाही. त्याच्यानंतर पहा कन्साईस आहे. कन्साईस म्हणजे ज्याला आपण संक्षिप्त म्हणतो, हा सुद्धा पर्याय नाही. त्याच्यानंतर तिसरा जो आहे ग्रँडलिक्वंट जो आहे, ग्रँडलिक्वंटलाच आपण काय म्हणतो? जो व्यक्ती फुशारकीचे लांब लचक भाषण देतो त्यालाच आपण काय म्हणतो? ग्रँडलिक्वंट म्हणतो. आणि वाईज, वाईज म्हणजे काय आहे? हा शहाणा आहे. हा सुद्धा इथं पर्याय नाही. ऑप्शन नंबर 3 जो आहे 3 काय आहे? करेक्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणलेलं आहे? सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन प्रोवर्ब. बेगर्स कांट बी चूजर्स. म्हणजे गरजू माणसांची निवड राहत नाही. गरजू माणसाची काय आहे? निवड राहत नाही. जो गरजू असतो, गरजूंची निवड नसते. निवड नसते. आता गरजू इथे बेगर, बेगरचा अर्थ काय होतो? भिकारी होतो. आता एखादा भिकारी व्यक्ती असेल, भिकारी, त्याला मात्र त्याच्या आवडीनुसार कोणी भीक देत नाही. आज मला हे खाऊ वाटलं, हे द्या, ते द्या, असं नाही. जे आहे ते त्याला घ्यावं लागते. म्हणजे त्याची चॉईस नसते. जे अवेलेबल आहे त्यानुसार चालावं लागते. याचा अर्थ असा होतो. पहिलं पहा, प्लीडिंग विल नेव्हर सॉल्व्ह प्रॉब्लेम्स, हा बी नाही. त्याच्यानंतर पहा, नीडी पीपल शुड नॉट बी सिलेक्टिव्ह. बरोबर आहे, नीडी पीपल शुड नॉट बी सिलेक्टिव्ह, हे करेक्ट आहे. का? गरजू लोक असतात त्यांना सिलेक्ट करता येत नाही. जी गोष्ट त्यांना गरजेची आहे, त्या गोष्टी ज्या अवेलेबल आहेत, जे लोक दानमध्ये देतात, तेच आपल्याला घ्यावं लागतं. स्वतःच्या मागणीनुसार घेता येत नाही. वन शुड ऑलवेज थिंक ऑफ अल्टरनेटिव्ह, पर्याय हा बी नाही. वन ऑलवेज हॅज चॉईस इन लाईफ, हा सुद्धा नाही. ऑप्शन नंबर 2 काय आहे? करेक्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, 11वा प्रश्न काय म्हणतो पहा. तर पॅराजंबलवर आहे आधारित. याच्यामध्ये आपल्याला योग्य तो सिक्वेन्स लावायचा आहे, योग्य तो अरेंज करायचा आहे. याच्यामध्ये प्रश्न काय म्हटलेला आहे पहा. देर मे बी ए क्विज नेक्स्ट इयर, आय नीड टू प्रिपेअर, आय सेड. बरोबर आहे ना? आता दुसरा क्वेश्चन, द आर्ग्युमेंट वेंट अराउंड इन सर्कल अँड एंडेड इन ए स्टेलमेट. ओके, यू डिड नॉट रीड द न्यूजपेपर्स द एंटायर इयर, आर यू गोइंग टू रीड देम नाउ, शी आस्क्ड. त्याच्यानंतर पहा, व्हाय आर यू सेव्हिंग अप ऑल द न्यूजपेपर्स, माय सिस्टर आस्क्ड. हे कन्व्हर्सेशन आहे. या कन्व्हर्सेशन मध्ये बहीण आणि भाऊ हे दोघे संभाषण करतात या आशयावरून. पहिला वाक्य हा आहे, बहीण विचारते, काय विचारते? व्हाय आर यू सेव्हिंग अप द ऑल न्यूजपेपर्स, सर्व न्यूजपेपर्स तू का सेव्ह करत आहेस? मग याच्यानंतर भावानं उत्तर दिलं, काय आहे? हा दुसऱ्या क्रमांकाचं, देर मे बी ए क्विज नेक्स्ट इयर, आय नीड टू प्रिपेअर, आय सेड. मला क्विज कॉम्पिटिशन साठी प्रिपरेशन करायची आहे, म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी करत आहे न्यूजपेपरच्या. त्याच्यानंतर बहीण थर्डला विचारते, हा वाक्य सीचा येतो, यू डिड नॉट रीड द न्यूजपेपर्स, तू वर्षभर वाचलेला नाही का पेपर, आता जे सगळे गोळा करत आहे. त्याच्यानंतर चौथ्या क्रमांकाला हा येतो, ज्याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे, इथं आमची चर्चा संपली आणि वाक्य इथं पूर्ण विराम दिलं. तर याच्यामध्ये पहा, डी ए सी बी, डी ए सी बी, ऑप्शन नंबर 3 जो आहे करेक्ट आहे. बहीण आणि भाऊ यांचं इथे संभाषण दिलेलं आहे. ओके, त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणलेलं आहे. इथेही पॅराजंबलवर आधारित आहे. याच्यामध्ये सुद्धा सिक्वेन्स नुसार आपल्याला लावायचं आहे. काय म्हणलेलं आहे पहा, वी शुड वेक अप इन द मॉर्निंग टू द स्वीट चिरपिंग ऑर्केस्ट्रा ऑफ द स्पॅरोज सेड. बरोबर आहे ना? सकाळी आपण उठतो, पक्ष्यांचा किलबिलाट ऐकतो. त्याच्यानंतर बघा, बट सॅडली
दे हॅव व्हॅनिश म्हणजे काय झाले, दिसेनासे झाले कम्प्लिटली फ्रॉम ओव्हर नीलाकोडी एक विलेज आहे, विलेज कन्सिडर करा याला. आता हे जे पक्षी आहेत हे कसे दिसेनासे झालेले आहेत, बरोबर आहे. लॅक ऑफ नेस्टिंग स्पेसेस अँड फूड अँड पीपल नॉट बॉदरिंग टू मेक ए सेफ स्पेस फॉर द बर्ड्स हॅव ड्रायव्हन देम अवे, बरोबर आहे ना. त्यांना प्रॉपर नेस्ट मिळत नाही, खायला मिळत नाही. आज बरेच पक्षी आपल्या पर्यावरणातून गायब होत चाललेले आहेत. जसं की चिमणी एक आहे बघा, चिमणी तर आता दिसायला मिळत नाही. कावळाही गायब झालेला आहे. हा सुद्धा वाक्य पहा. शेवटचं काय म्हणतो, सो सुनील हु हॅड सीन पिक्चर्स ऑफ स्पॅरोज, बघा स्पॅरोज वरच बोललेला आहे. ओनली इन दिस सायन्स अ टेक्स्ट बुक डिसाइडेड ऑन हिज मिशन टू ब्रिंग द स्पॅरोज बॅक टू हिज गार्डन इन नीलाकोडी. बघा आता इथं शेवटचं वाक्य जो बोललेलं आहे की हु हॅड सीन, त्याचा सो सुनील हु हॅड सीन, सुनीलनं स्पॅरोचं चित्र, स्पॅरोला तर तो चिमणीला बघलेला नाही, फक्त पिक्चर मध्ये बघलेला आहे. तर हा जो दिलेला जो कंटेंट आहे याचा सिक्वेन्स एकदम बरोबर आहे. ABCD असा त्याचा सिक्वेन्स आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 जो आहे हा करेक्ट आहे. अशा वेळेस कधी कधी येतात जे जंबल करा म्हणतात, पण सेंटेन्सेस ऑलरेडी व्यवस्थित दिलेले असतात. हा जो कंटेंट आहे हा कंटेंट एक पक्ष्यांविषयी बोललेला आहे, ज्याच्यामध्ये आज काही पक्षी दिसेनासे होत चाललेले आहेत. हा एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पहा 13 प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम. पहा याचा अर्थ लिहायचा, बार्किंग ऑफ द रॉंग ट्री, याचा अर्थ चुकीच्या मार्गाने प्रयत्न करणे, चुकीच्या मार्गाने प्रयत्न करणे, चुकीच्या मार्गाने प्रयत्न करणे ज्याला म्हणतो आपण, बरोबर आहे ना. तर पहा याच्यामध्ये पहिलं काय आहे, परस्युइंग ए रॉंग कोर्स ऑफ ऍक्शन, हाच आहे ज्याचा अर्थ काय होतो, चुकीच्या मार्गाने प्रयत्न करणे आहे. नॉट फॉलोविंग वाईज ऍडवाइस, हा सुद्धा हे झालं. फॉलोविंग वन्स ओन ड्रीम, हे पण नाही. ऍक्सेप्टिंग वन्स मिस्टेक, हा सुद्धा नाही. जो व्यक्ती चुकीच्या मार्गाने प्रयत्न करतो त्याला आपण काय म्हणतो, बार्किंग ऑफ द रॉंग ट्री, हे एक लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट पहा क्वेश्चन काय म्हणलेले आहे, स्पेलिंग एररवर आधारित हा प्रश्न आहे. सेडेंटरीचा अर्थ काय होतो, जो बसून काम करणारा असतो. कोण असतो, बसून काम करणारा जो असतो ज्याला आपण सेडेंटरी म्हणतो. काय म्हणजे सेडेंटरी म्हणजे बसून काम करणारा आहे. रिटायरमेंटच्या अगोदरच काय झालं, बसून काम केल्यामुळे हेल्थवर काय परिणाम झालं हा सांगणारा कंटेंट आहे. याच्यामध्ये बघा बसून काम करणारा सेडेंटरीची जी स्पेलिंग आहे ही स्पेलिंग याच्यामध्ये चुकीची आहे. याच्यामध्ये प्रॉपर जे स्पेलिंग आहे SEDENTARY ही स्पेलिंग काय आहे, अचूक आहे. बाकीचे उर्वरित पर्याय काय आहे, रॉंग आहे. त्याच्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन शेवटचा आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक, बरोबर आहे ना. आर्टिकल वर आधारित प्रश्न आहे, आर्टिकल वर. तर याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे, डॅश डॅश युनिव्हर्सिटी डिग्री इज इसेन्शियल फॉर पोझिशन ऑफ दिस लेवल. ओके, याच्यामध्ये युनिव्हर्सिटी जो शब्द आहे हा एक वॉवेल्सने सुरू होणारा शब्द आहे, परंतु याचं जे प्रोनाउन्सिएशन आहे त्याचं प्रोनाउन्सिएशन कसं आहे, कॉन्सोनंट सारखं आहे आणि त्याचबरोबर इन्फॉर्मेशन इनडेफिनिट आहे. युनिव्हर्सिटी डिग्री तर कोणती युनिव्हर्सिटी काय बोललेली नाही, म्हणून याच्यामध्ये प्रॉपर जे आहे आर्टिकल हा ए आलेला आहे. आणि त्याच्यानंतर समोर जे आहे पोझिशन ऑफ दिस लेवल, ह्या पोझिशन करिता सुद्धा इनडेफिनिट इन्फॉर्मेशन आहे, पी कॉन्सोनंट आहे, याच्यामध्ये सुद्धा काय आपण ए वापरलेला आहे. म्हणजे ऑप्शन नंबर काय आहे, ए जो आहे हा करेक्ट आहे. तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 15 प्रश्नांचा अभ्यास केलो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुद्धा वनरक्षकचा अभ्यास करत असाल तर व्हिडिओ पहा आणि त्याचबरोबर अभ्यास करा, कारण येत्या काळामध्ये जेव्हा भरती होईल तुम्हाला यांचा फायदा नक्कीच होईल. आणि भरती आल्यावर ऐन टाइमला तयारी करण्यापेक्षा आतापासूनच जर तुम्ही तयारी जर केलात तर तुम्हाला काय इंग्रजी व्याकरण सोपं जाईल. वेळ आहे, वेळेचा पूर्ण वापर करायचा आणि कोणतीही गोष्ट आपल्याला पूर्ण करायची असेल तर ती गोष्ट काही दिवसात होत नाही, त्याच्यासाठी आपल्याला काही महिन्यापासून तयारी करावी लागते. आता बरेच विद्यार्थी पोलीस भरतीमध्ये अपयशी झालेत. आता त्यांचं म्हणजे डिलेमा आहे, द्विधावस्थेत आहे, वनरक्षक करू की नाही करू, होते की होत नाही, काय करावं हे त्यांना समजत नाही. आता होते की होत नाही विचार करायचा नाही, करायचं असेल तर तयारी आतापासून करावी लागेल. आणि त्याचबरोबर आपल्या इंग्रजीमध्ये 15 प्रश्न आहेत आणि या 15 प्रश्नातून 2-3 प्रश्न स्पेलिंग एररवर आहेत, 2-3 प्रश्न आर्टिकलवर आहेत, 1-2 प्रश्न टेन्सवर आहेत. विषय तिथे संपला. म्हणून अभ्यास करणाऱ्यांसाठी वनरक्षक जे आहे आपल्यासाठी खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. का तर त्याला
मराठीसारखा विषय आहे, बुद्धिमत्ता आहे, सामान्य ज्ञान आहे आणि त्याचबरोबर आपला इंग्रजी सुद्धा आहे आणि त्याला तुम्हाला ग्राउंड तर आपलं झालेलंच असते. यासाठी आपण वनरक्षकची तयारी करत जर असाल तर कॉन्फिडेंटली सातत्याने आजपासूनच तयारी करा. वेळ आहे आपल्याकडे. आपल्याला इंग्रजीमध्ये काय PhD करायची नाही आणि सगळे शब्द पाठ करत बसायचं नाही. बेसिक लेवलच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. 15 पैकी 10 जरी प्रश्न आलेत तर आपली मेरिट त्याच्यावर डिपेंड राहते. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, थांबतो आपण. पुढील व्हिडिओमध्ये भेटू आपण. धन्यवाद.